ती अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। काल जो GR पाहिला त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहेत व पैशांचे वितरणासंदर्भात महत्त्वाची अपडेट देण्यात आलेली आहे। तर सर्व लाडक्या बहिणींनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे तुमचा हप्ता जमा झाला आहे का नाही। नवीन GR नुसार या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून हप्त्याचे वितरण होऊ शकतं। लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, नवीन GR नुसार सर्व पात्र अनुसूचित जातीच्या व नवबौद्धिक प्रवर्गातील महिला लाभार्थी बहिणींना हप्ता वाटप होणार आहे। तर मी तुम्हाला कालच GR एक्सप्लेन करून सांगितलं होतं, ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे लाडक्या बहिणींनो मार्च महिन्याची ते 365 कोटी, बघा तुम्ही पाहू शकते ते 365 कोटी आणि एप्रिल महिन्याचे 365 म्हणजे एकूण 730.5100 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे। GR आलेला आहे व ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही त्या सर्व लाडक्या बहिणींच्या म्हणजे अनुसूचित जाती जमाती नवबौद्धिक प्रवर्गातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। एकूण 730 कोटी निधी असणार आहे। येत्या काही वेळेतच बहिणींचे पैसे जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो लगेच तुमचे अकाउंट तपासून घ्यायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता लगेच सांगायचा आहे, कारण अनेक लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहिल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही काळ वितरण झालेले नाही। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगितलंच होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचं वितरण संपलेलं नाही तर काही काळासाठी थांबलेलं आहे, कारण निधी वितरणाचा प्रॉब्लेम येत होता। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले आहेत त्या लाडक्या बहिणी कोणत्या असणार आहे, किंवा ज्या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये जमा झालेले आहेत आता उर्वरित 1500 रुपये देखील जमा होणार आहे व ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नाही म्हणजे 0 रुपये त्या लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मार्च व एप्रिलचे असे एकूण मिळणार आहे। त्यामुळे तुमच्या खात्या लगेच तपासायचं आहे। पैशांचे वितरण आता लवकरच होणार आहे। आता काही जिल्ह्यांमध्ये आता लाडक्या बहिणींनी कमेंट केलेलं आहे की काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झाले नाहीत, त्या संदर्भात आपण अपडेट लगेच पाहूया। आपण पैसे कधी जमा होणार या महिलांचा प्रश्न आहे। महिलांनो लक्षात घ्या, 1-2 दिवसामध्ये हप्त्याचं वितरण होईल किंवा आज सकाळपासूनच म्हणजे 10 ते 10:30 वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये DBT मार्फत पैसे जमा होणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। कोल्हापूर जिल्हा आहे, त्यानंतर गोंदिया आहे, मुंबई विक्रोली वेस्ट आहे, अशा अनेक लाडक्या बहिणींनी विचारलं आहे की पैशांचं वितरण कधी होणार, तर नक्कीच आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता ओपन कास्टचे वितरण नाही होणार का, तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुम्ही जर पात्र असाल 100% तुम्ही ITR भरत नाही किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नाही, तुम्ही सरकारी नोकरदार नाही किंवा तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरदार नाही, तर तुमचं हप्त्याचं वितरण होऊ शकतं। मात्र तुम्ही जर अपात्र झाला असेल तर नाही होऊ शकत। महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता, जेणेकरून तिथे सुद्धा तुम्हाला सांगितलं जात आहे की कोणत्या कारणास्तव तुमचे पैसे बंद केलेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की मुंबई मलाड आहे, त्यानंतर नगर आहे, नांदेड जिल्हा आहे, अशा अनेक ठिकाणी हप्त्याचं वितरण आता होणार आहे। एखादा जिल्हा चुकला असेल किंवा राहिला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, कारण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता हप्त्याचं वितरण होणार आहे। त्यानंतर पुणे महाराष्ट्र, जळगाव अशा ठिकाणी सुद्धा हप्त्याचं वितरण होणार आहे। सातारा जिल्हा आहे। तर लाडक्या बहिणींनो तुमचा जिल्हा कोणता आहे लवकरात लवकर कमेंट करा। हप्त्याचं वितरण आता 100% होणार आहे। तुम्हाला GR सुद्धा दाखवला आहे व कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार ही सुद्धा माहिती तुम्हाला दिलेली आहे। महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करावा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजनायात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।